युती होते आणि ही काय लपून राहिलेली गोष्ट नाही. सातत्यानं उद्धवजी राजजी यांचा संवाद आहे. दोन्ही बाजूच्या नेत्यांमध्ये चर्चा झालेल्या आहेत आणि आजपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. मला माहिती आहे की आजपासून नॉमिनेशन अर्ज भरण्याची. त्याच्यामुळे इतकी महत्वाची युती ही घोषणा करून जाहीर करणं गरजेचं आहे, सगळ्यांना माहिती आहे. उद्या दुपारी साधारण 12 वाजता तुम्हाला स्थळ कळवलं जाईल. उद्या दुपारी 12 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब हे एकत्रितपणे आपल्याशी संवाद साधतील या विषयावरती आणि बोलतील. 12-12:30च्या दरम्यान ही घोषणा होईल. त्याच्यामध्ये आता लपून ठेवण्यासारखं काही नाही. काल रात्री जवळजवळ जागा वाटपासंदर्भात ज्या प्रक्रिया पूर्ण करायच्या असतात त्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला उद्या बातमी मिळेल. पण काही मेळावा किंवा पत्रकार परिषद नाही, उद्या होईल ना. उद्या तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं जाईल. आता ती सुरू आहे का म्हणजे पत्रकार परिषदच आहे ती, त्यानुसार. मुंबईसह अशा किती महापालिका आहेत ते ठरलंय की एकत्र लढणार? आम्ही या क्षणी जी चर्चा करतोय ती मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, नाशिक आणि पुणे या प्रमुख महानगरपालिकांमध्ये नक्कीच आम्ही एकत्रित लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भात स्थानिक पातळीवरती चर्चा दोन्ही बाजूच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या जवळजवळ संपलेल्या आहे. पुण्यामध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र यायची तयारी सुरू आहे. तुमची त्याला सहमती असणार आहे का? जरी आमच्याशी चर्चा झाली तर आम्ही त्याच्यावरती मत व्यक्त करू. माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा करताना आम्ही कोणाला विचारलं नव्हतं. हा आमचा प्रश्न आहे. आता शरद पवारांची काँग्रेस आणि अजित पवारांची काँग्रेस जी काय राष्ट्रवादी काँग्रेस जी आज भारतीय जनता पक्षाच्या महायुतीची घटक आहे आणि शरद पवार साहेब हे जातीय शक्तींच्या विरोधामध्ये, जातीयवादी शक्तींनी, मग मोदी असतील, अमित शहा असतील, यांच्या राजकारणाचा त्यांना भयंकर तिटकार आहे आणि त्याविरुद्ध ते आमच्याबरोबर संघर्ष करत आहेत. मोदी आणि शहा हे लोकशाहीचे मारेकरी आहेत असं पवार साहेबांचं म्हणणं आहे. या देशात लोकशाही राहिलेली नाही आणि ती या दोन नेत्यांमुळे, असं एकंदरीत मला पवार साहेबांची भूमिका कायम दिसलेली आहे. आणि देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी जे आम्ही एकत्र आलो त्यात माननीय शरद पवार हे महत्वाचे आमचे मार्गदर्शक आहेत. आणि संविधानाच्या मारेकऱ्यांच्या गटामध्ये अजित पवार आहे. अजित पवार आहेत जातीयवादी शक्तींबरोबर काम करतायत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा त्यांचे नेते आहेत. शरद पवार त्यांचे आता नेते नाही आहेत, लक्षात घ्या. त्यांचे नेते आता देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. अशा शक्तींबरोबर या शक्तींच्या विरोधात शरद पवारांची विचारधारा कधी जमली नाही. ते त्याविरुद्ध संघर्ष करत आले. त्याच्यामुळे आता पुण्यात काय घडतंय स्थानिक पातळी, खरं म्हणजे अशी युती झाली तर महायुतीत राहण्याचा अजित पवारांना अधिकारच नाही किंवा सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शहानी माननीय शरद पवार साहेबांवरती कोणत्या प्रकारचे वक्तव्य केलेत आपल्याला माहिती आहे, जे महाराष्ट्राला मान्य नाही, अजिबात मान्य नाही. आता महायुतीतून ते परत महाविकास आघाडीशी युती करत असेल या पद्धतीनं तर महायुतीच्या नेत्यांना विचार करावा लागेल नक्की कोण कोणाबरोबर आहे आणि कोणती विचारधारा कुठे मिसळते. पण राऊत साहेब, तुम्ही म्हणतात की महायुतीत समजा विचार करावा लागेल, त्यांना महायुतीत राहण्याचा अधिकार नाही, तर तोच मुद्दा शरद पवारांच्या बाबतीतही लागू होतो ना.
महाविकास आघाडीत राहण्याचा शरद पवारांना अधिकार आहे का? कारण तेही अजित पवारांशी युती करतात. नाही, आणि मुळात तुम्ही पण जाणार आहात का त्यांच्या? आणि हा मुद्दा उपस्थित आम्ही जाणार नाही. आम्ही जाणार नाही. पुण्यामध्ये शिवसेना आणि मनसे हे एकत्र लढत. काँग्रेस आमच्या बरोबर येणार असेल तर आम्ही नक्की त्यांच्याबरोबर चर्चा करू. आतापर्यंत पुण्यामध्ये काँग्रेसची चर्चा झालेली आहे, सुरू आहे. हे पण सांगतो, नाशिकमध्ये काँग्रेसची चर्चा सुरू आहे. मीरा भाईंदर किंवा अशा अन्य ठिकाणी काँग्रेसची चर्चा आमची सुरू आहे. त्याच्यामुळे शिवसेना आणि मनसे ही युती तर होणार आहे. पण अशा प्रकारे जर काय नव्यानं घडत आहे, आता आमचे मुंबईमध्ये राजसाहेब आणि उद्धव साहेबांशी युती झाली, तिथे शरद पवार साहेबांचा पक्ष आमच्या बरोबर आहे, ते आम्ही सांगू शकतो आता. पण पुण्यामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर संबंध असलेल्या सरकारमधल्या कोणत्याही पक्षाशी संबंध ठेवणार नाही, ही आमची एक विचारधारा आहे. राऊतसाहेब, स्पेसिफिक प्रश्न आहे, जर शरद पवार आणि अजित पवार या दोन पक्षांची युती होत असेल तर महाविकास आघाडीत शरद पवारांना राहण्याचा नैतिकदृष्ट्या अधिकार आहे का? जर तुम्ही अजित पवारांच्या बाबतीत म्हणत असाल तर. नाही, आम्ही त्याच्यावर चर्चा करू ना. मी स्वतः शरद पवार साहेबांशी चर्चा करेन. तेवढे आमची नाते आणि संबंध आहेत. फार मोठे नेते आहेत. त्यांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलंय, देशाला दिशा देण्याचं काम केलंय. असं जर काय घडत असेल, अद्याप घडलंय का तर नाही, आता चर्चा आहे. असं काय घडणार असेल तर नक्कीच काँग्रेस पक्ष असेल किंवा आम्ही सगळे असू, आम्ही नक्की एका भावनेनं त्यांच्याशी चर्चा करू. काँग्रेस तुम्ही कोणकोणत्या महापालिकेत सोबत जाणार आहात? नाही, आणि जिथे- मुंबई जिथे- संदर्भात त्यांच्यासोबतची चर्चा थांबली आहे का? मुंबईत त्यांच्याबरोबरच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळालेला आहे. पण मुंबईच्या बाहेर त्यांच्याने आमच्या बैठका आणि चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. राऊतसाहेब, उद्या जी घोषणा होते आहे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासोबत काही घटक पक्ष म्हणजे एनसीपी, तुम्ही म्हणाल तर आजपासून त्यांच्यावर बोलणी होत आहे, तर एनसीपी, शरद पवार हेही या व्यासपीठावर असतील का? जर आज एनसीपी बरोबर आमची चर्चा अंतिम टप्प्यात संपली तर माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित राहावं अशी आमची इच्छा आहे. आणि आम्ही त्यांना त्याबाबत आज संध्याकाळपर्यंत, आता पुण्यात आहेत ते, तर आज रात्री मुंबईत ते येतील. तर आमची अशी अपेक्षा आहे की ते येतील. आम्ही त्यांना निमंत्रण देऊ आणि 100% ते येईल. जागा वाटप वाटपाचं काही final झालंय? formula ठरलं आहे का? फायनल नाही, त्याशिवाय काय, राजसाहेब आणि उद्धव साहेबांची जी युती होते आहे त्या जागा वाटप पूर्ण झाल्या आणि व्यवस्थित सुरळीत पार पडलाय बाळंतपण, काय काळजी करू नका. नाही, पण जी घोषणा होईल ती नेमकी कुठे होईल? काही ऐतिहासिक संदर्भ असेल का ठिकाणाला? तो ऐतिहासिक संदर्भ आहे, जागा कळवतो. तर एक पुण्यात तर मुंबई, ठाणे, कल्याण, मीरा भाईंदरमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार असं संजय राऊत यांनी म्हटलं. उद्या युती संदर्भातली घोषणा केली जाईल. एकत्र पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करणार असं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. जागा वाटप पूर्ण झालेलं आहे, तसंच कुठेही रस्सीखेच नाही असंही संजय राऊतांनी म्हटलंय. पुण्यामध्ये सुद्धा ठाकरे बंधू एकत्र लढणार असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. उद्या दुपारी 12 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतील आणि औपचारिक युतीची घोषणा करतील असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे.